हे आम्ही शहादतगंज मार्केटला आलो आहे अंडरवेअर आणि सॉक्स घ्यायला. सुजल विसरलाय म्हणून. हे इथे गावाच्या बाजूला छोटासा धाबा आहे, तिथे आम्ही मोमोज वगैरे नाश्त्यासाठी घ्यायला आलो आहे. शॉपिंग वगैरे झाली आमची, आता नाश्ता घेऊन जाऊ घरी. हे शेत आहे, या शेतामध्ये गौशाला बनणार आहे ते. आणि हा खड्डा गाई क्रॉस नाही कराव्या शेत वगैरे यासाठी खड्डा केला, खोल खड्डा. म्हणजे इथे तारा वगैरे नाही लावत, जसे आपल्याकडे तारा लावतात तशी नाही लावणार आहे तिथे. डायरेक्ट ओपन राहील सगळा. आणि सगळे पंडितजी आहेत, त्यांच्या गायी आहेत ह्या पूर्ण. इथं टरबूजची शेती चालले. आणि हे बघा खोले मोर आहेत. आपल्याकडे जसे कावळे आहेत तसे ते मोर फिरतात. सही है, नहीं मनते तो का कैसी क्या है ये? बाटी क्या? बाटी अच्छा और उसका चोखा बनेगा. अच्छा आज का डिनर यही है. अच्छा ठीक आहे. जेवण चालू आहे. हाँ देखो ना वो पागल के यहाँ सगळी बसलेली आहेत. पागल का हे सुजल आमचा. वांगे टाकलात खाली, वांगी. तूने ना सुजल तुम फ्लैश दिखाओ तो दिसत नहीं सर दिसत फ्लॅश लावले. त्यात टमाटे पण टाकलेले आहेत. थोड़ा गिन ले हो. निकारे दिमाग ना कंफ्यूज हो जाता है. दादी है सब दादी से धीरे धीरे आग मस्त बनी, तुरंत पकी है. रेडी कर रहा है उनका भभूति देगा सिल्ली पकड़े हैं. डायरेक्ट आगीतात, डायरेक्ट कोयल्यामध्ये आत. अब्बा इनका हम घोर बना दे कोयलास. अब्बा देखो सब जगता है, सब झड़ जाए एकदम सफेदी मेरी. एमा फिर घीमा डुबाया नाही का. हां हां मावशीने मेहनत करून जाम बनवलेत. अब तुम निकारत तो हम जाई झोली पकडायला सांगितलेली ती पण सोडली. योगी बाबा को आपने मित्रांनो हे आहे लिट्टी चोखा. इथली स्पेशालिटी आहे. टोमॅटोला वांग्यांना असे आगेमध्ये भाजतात आणि त्याची भाजी बनवतात. खड़े रहे. हम लोग गए थे उसका अपने यहाँ विधायक जो है ना बीजेपी का, उसका प्रचार करने गए थे. हम लोग बाहर निकले. यहाँ लाना जरा तो मम्मी हम तारी करना गरम हो बच्चे. चटनी लाओ यहाँ. चला लिट्टी चोखा एन्जॉय करा. एक बार निकाल दे के बाद मला चम्मच डारो भात खा. काश्मीर बॉयज. काश्मीरला का चाललोय तू? आम्ही चाललो लखनौला शॉपिंग करायला. शॉपिंग नाही, आम्हाला जुने प्लेसेस एक्सप्लोअर करायचे आहेत. आणि थोडीफार चिकन करी ड्रेस इथे फेमस आहेत लखनौला, हँडमेड बनवतात ते. तिथे आम्ही जाणार आहेत. अजून काय घेणार आता? पुमा फॅक्टरी आउटलेटला जाणार आहेत. जस्ट आम्हाला येताना दिसलं रस्त्यावरती, तर इच्छा झाली की जस्ट जाऊन चेक करावं का काय आहे तिथे. आणि आमचे शेट घेतील, आम्ही नाही घेणार, आम्ही गरीब माणसं आहेत सध्या. तर आमचं बजेट नाही आहे, बजेट आहे पूर्ण ट्रिपच्यामुळे. 31 तारखेला बजेट निघालं त्यामुळे 31 तारखेला बजेट निघाला आमचा. सध्या आमचे स्टॉक्स खाली आहेत म्हणून आता बघूयात तिथे काय काय घेतं. असं आमचे एडिटर असे वाकून बघतायत. MC स्टँड फॅन. ऑल टाउन बेबी. रामपुर है ना चौरा. हमारे जो हिंदी दर्शक है जो
हमारे चाचा जी हमारे साथ में है, जो बढ़िया आराम से गाड़ी चलाते हैं, इसलिए हमें कोई टेंशन नहीं है। अरे आपण तर भाव खाणार आहेत. इथे सुरमई पापलेट भेटत नाही, चिकन खा गुपचूप. काकाला काय, बाबाला काय झालं? बाबाला शेवभाजी सागरीला द्यायला लागलं बाबा. आम्ही चाललो लखनौ मॉलला. या रस्त्यामध्ये लखनौ स्टेडियम लागते. त्याचं नाव काय मला माहित नाही, सर्च करा तुम्ही. गुगल आहे ना तुमच्याकडे? स्टेडियम. आता आम्ही यायच्या आधी एक दिवस आधी ऑस्ट्रेलिया आणि इंडियाची मॅच झाली. न्यूझीलंडची, सॉरी. मी क्रिकेट बघत नाही बाबा. हे बघा, मस्त स्टेडियम आहे एकदम कूल. आणि आम्ही चाललो लुलू मॉलला. सेकंड लार्जेस्ट मॉलमध्ये आलेले आहे, लुलू मॉलमध्ये लखनौला. इथं यायचा प्लॅन नव्हता, पण अचानक प्लॅन ठरला की बोला जाऊन येऊयात, एक्सप्लोर करूयात थोडं, म्हणून आलेले आहेत. आता बघू डिकॅथलॉनला पुमा स्टोर्स असे 2-3 स्टोर्स आहेत. तिथे बघूयात काय सर्च करूयात, काय घेण्यालायक भेटलं तर शॉपिंग करूयात आपण. चिकिंगचे वाव चॅन आहे, सबवे, पिझ्झा हट. आम्ही KFCला आलो आहे आता. बरेच दिवस चिकन खाल्लं नव्हतं इथे आल्यानंतर. आमका भी चाहिए. बोल ना. माझा असा एक प्रश्न आहे की तुम्हाला चिकन खाऊन कसा वाटला? जाम आनंद झालेला आहे. हा, इतनी खुशी उनको बता नहीं सकते. 5 दिवसानंतर 6 दिवसानंतर नॉनव्हेज खाल्लाय. म्हणजे बरं वाटतं. आनंद गगनात मावत नाहीये. गगनात मॉलमध्ये मावत नाही, लुलू मध्ये गगनाची बातच सोडा. Oh my God. होते ब्रो. सिनेमॅटिक्स. चार्जिंग किती आले हो चिकन? चार्जिंग संपले आमच्या शेटची. बरं झालं मी चार्जिंग करून घेतली डिकॅथलॉनला. मस्त 71% झाले ऑलमोस्ट. आपलं काम करण्याला ब्लॉक करण्याला झालेले 53. अरे ठीक आहे यार, ड्रायव्हरला भूक लागली, चल ना यार. सेकंड पुमा स्टोअरमध्ये आलेले आहेत आता. इथे ट्राय करू काय चांगलं भेटतं, त्या आर्टिकल्स वगैरे तर बाय करू. मेन्स सेक्शनमध्ये तर काय एवढा हे माल नाही आहे. फिमेलमध्ये बघू, बहिणीसाठी गिफ्ट घ्यायचं आहे. त्याच्यापेक्षा आपला कल्याण शिलफाट्याचा शॉप चांगला आहे आणि परवडतोय. बाहेर 50% लिहिलं, पण आतमध्ये 30%च देतात. फिमेल्समध्ये शूज चांगले आहेत, खूप चांगले आहेत. चांगले RS6 मॉडेल आहेत. स्वीड लेदर्स फिमेलसाठी चांगले आर्टिकल्स आहेत तिथे लखनौला. फिमेलच्या बाबतीत लक्की आहे लखनौ पुमा, कारण चांगले RS6 मॉडेल आहेत, लेटेस्ट हे चांगले मॉडेल्स खूप. म्हणजे आमच्याकडे एवढे RS6 कल्याणला एवढे RS6 नाही आहेत. इथे जास्त मॉडेल्स आहेत अवेलेबल. मित्रांनो, आता आम्ही चाललोय लखनौचे फेमस चिकनकारी वर्क केलेल्या साड्या घ्यायला. फिलहाल ये साइड में रखिए, मैं और थोड़ा सा कलर चेक करता हूँ. कलर चेक कर लो. चालू पण केला व्हिडिओ. रेगुलर यूजला पण बघितलं असतं. इसका कितना कम है और थोड़ा इसका भी ले लीजिए, चलिए 800 की पड़ जाएगी. साडी शॉपिंग करून झालेलं आहे. 3 साड्या घेतलेल्या, 2 सुजननी, एक मी.
आता थकलोय खूप. आता गाडीत बसलोय, जाऊ काहीतरी खाऊ. जस्ट पॉश एरिया खूप. कुठली एरिया? कानात कॉड. कुठली एरिया? हजरतगंज एरियामध्ये आलेलो आम्ही. खूप पॉश एरिया एकदम. प्रॉपर ॲडिडासचे, हज पप्पीज, बाटा, फॉसिल्स वगैरे असे चांगले चांगले शोरूम्स आहेत तिथे. बर्गर किंग्स आहे, असं भरपूर गोष्टी आहेत. हजरतगंजमध्ये जनपत मार्केट इथे आम्ही आलेलो चिकन करी यायला. खूप सर्च केलं, जस्ट डायलला कॉल केला, त्याच्यानंतर मग ॲड्रेसेस भेटले. मग त्याच्यामध्ये जास्तीत जास्त दुकानांचे शॉप्स होते हजरतगंजमध्ये. मग मॅप लावला एक त्याच्यावरती आणि ते कसं बसं आलो. थोडीफार बार्गेनिंग करा, जर जितके प्राईस सांगतात त्याच्यापेक्षा 700 रुपये कमीनी सुरुवात करा. मी तर असं तुम्हाला सजेस्ट करेल की ते डिस्काउंट तशी देतातच. प्रत्येक डीलर हा स्वतःहून डिस्काउंट देतोच, पण त्याच्या पुढे पण त्याची मार्जिन असते. ही गोष्ट त्याला पण कमवू द्या, असं नाही की तुम्हाला सगळं पाहिजे, त्याला पण कमवू द्या. पण व्हॅल्युएबल गोष्टीला म्हणजे गोष्ट असेल तर तेवढी प्राईस द्या, आणि जर तेवढी वर्थ इट नसेल तर तुम्ही पे पण नका करू, अशी गोष्ट आहे आता. आणि थोडंफार स्कॅम्स पण होतात, जास्त बडबड करतात इथली डीलर लोक. आता मला एक साडी दाखवलेली जी मला मम्मीला घ्यायची होती, त्याच्यातली एक साडी डिफेक्टिव्ह होती आणि मला तो डीलर आणि त्या दुकानातले काम करणारी बाई ही फोर्स करत होती की तीच साडी तुम्ही घ्या म्हणून. तर अशा गोष्टी करू नका अजिबात. डोकं शांत राहून तुम्हाला पटलं तर गोष्टी विकत घ्या, नाहीतर घेऊ नका. स्ट्रेट बोला की नाही हवी आहे म्हणून, असं आहे. ॲक्च्युअल ब्लॅक साडी खूप कमी बनते इथे, आणि त्यातल्या त्यात मला तिथं ती मिळाली आणि ती 2000 प्राईस बोलत होता की लास्ट तुम्हाला 2000 देईल. पण त्याच्यावर वर्क होता, पण त्याच्यामध्ये डिफेक्टिव्ह गोष्टी पण होत्या त्याच्यामध्ये, असं म्हणून मी ती साडी घेतली नाही. आणि मी बाहेर निघलो आणि जी एकच साडी घेतली मम्मीला मी, तसं 2 घेणार होतो. शॉपिंग करून झालेले आहे. आता मी लखनौचा असंच जुने एरिया फिरतोय जस्ट. लागल्यावर परत जिथे स्टार्टिंगला पहिल्या दिवशी आलेलो तिथे थांबलो, तिथेच परत रस्ता काढला. तुम्ही डाली असता बरेच दिवस नॉनव्हेज नाही खाल्ला, अंडा पण खाऊन घेतो. हे मशा, हे डुकऱ्या, हे बल्बसवर, हे डुकरा, हे डुकरा, हे मशा, हे मशा येल्या. संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि धुका बघा इकडे, नाकातून पाणी निघते अक्षरशः. पण आम्ही चाललो आहे मार्केटमध्ये सामान आणायला. खूप थंडी आहे इथं, खूप. यो माझा सॅमसंग लाव ना चार्जिंगला. कशाला लावतात चार्जिंगला? अरे शहाणपणा चोद्या, 12 वाजता तुम्ही निघणार होता. हा 12 वाजता चालले तू भूता बघायला? अरे अख्खी शहाणपणा बघशील तर बाबा बाबा त्याची. त्याची अरे लावड्या. हे सोनूबाई, सोनूबाई चल चुप रे, झोपू दे काकाला. मोबाईल चार्जिंग लो, मोबाईल चार्जिंगला लवकर चल. अरे माझ्या खोट्यात आपल्या धुकं आहे म्हणून स्टेडियम दिसत नाही, पण तुला सांगितलं व्हॉइस ओव्हर त्याला भोसडीच्या.